जोशी शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी एचडी आणि भारत न्यूज मराठी एचडीच्या एचडी सेटअपचे या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे। संजनाताई कोंद्रे यांच्या उपस्थितीमध्ये हे लोकार्पण या ठिकाणी पार पडलेलं आहे। या ठिकाणी माझे दोन्ही सहकारी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते देखील या ठिकाणी बुलेटिन्स वगैरे देतील, ते देखील या ठिकाणी डिबेट्स घेतील। आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की या ठिकाणी आता आपले एजी स्टुडिओ या ठिकाणी उभा राहिलेला आहे। मी ढवळे सरांना विनंती करतो की ढवळे सर आता काय सांगाल, कशा पद्धतीने आपली रूपरेषा असेल? ऋषी सर, खरोखर मला फार आनंद झालेला आहे की फार अल्पावधीमध्ये आपण जे आहे हे भारत न्यूज एचडी चॅनल जे आहे लॉन्च करण्यात आपण सक्सेस झालेलो आहोत। आणि आजच्या प्रमुख पाहुण्या ज्या आहेत आपल्याला जे लाभलेले आहेत, हडपसर मतदारसंघाच्या महिला संजनाताई कोंद्रे ह्यांनी सुद्धा आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। तसेच आपले मित्र हरिदास भिसे सर ते सुद्धा उपस्थित आहेत आणि फार कमी कालावधीमध्ये हे काम झालेलं आहे। आपल्या न्यूजच्या माध्यमातून आपण जे आहे आपले जे प्रेक्षक असतील त्यांना अनेक प्रकारच्या ज्या आहेत खऱ्याखुऱ्या अशा बातम्या दाखवणार आहोत। गोरगरीब लोक जे असतील, विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, नोकरदार लोक असतील, यांच्यापर्यंत यांच्या समस्या ज्या आहेत त्यांना दररोजच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी फेस करावं लागत आहेत तर त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सरकारी दरबारी जे आहे त्यांचा आवाज म्हणून आपण प्रतिनिधित्व करू। निश्चितच माधव, या ठिकाणी माधव मी तुला थोडा वेळ काही सेकंदासाठी थांबवतोय कारण आपल्यासोबत हरिदास भिसे देखील आहेत, आपले कार्यकारी संपादक। हरिदासजी, काय सांगाल, कशा पद्धतीने आपल्या चॅनलची रूपरेषा या ठिकाणी असेल? नमस्ते, मी हरिदास भिसे, कार्यकारी संचालक या ठिकाणी भारत न्यूज एचडी मराठी याच्यासाठी आम्ही जो काही आज उपक्रम राबवलेला आहे आणि आज जे ओपनिंग करतोय तर मला खूप आनंद वाटतोय कारण मला विश्वास आहे की समाजातल्या तळागाळातल्या लोकांचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याचं आपण काम नक्कीच याच्या पुढच्या काळामध्ये करणार आहे आणि समाजामध्ये पोहोचून समाजाच्या अडचणी कुठेतरी सोडवण्याचं काम आपण करू याचा मला विश्वास आहे। म्हणूनच हे चॅनल जगातलं भारतातलं एक नंबरचं चॅनल होईल याच्यासाठी आम्ही काम करू। निश्चितच आता मी दोघांना तुम्हाला या ठिकाणी थांबवणार आहे कारण या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी थोड्याच वेळात ठाण्यावरून लाईव्ह येतात, ते बघण्यासाठी आपण थेट लाईव्ह जातो।